कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयाने दिलासा दिलाय। खोटी कागदपत्र देत कोकाटे यांनी सदनिका लाटल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। त्याबद्दल त्यांना 2 वर्षांचा कारावास आणि 50,000 रुपयांचा दंडही कोर्टाने ठोठावलेला होता। मात्र या शिक्षेला आता स्थगिती देण्यात आली। मात्र हस्तक्षेप याचिका दाखल करणारे आता मुंबई हायकोर्टामध्ये धाव घेणार आहे। त्यामुळे कोकाटेंची डोकेदुखी पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे। पाहूयात। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना दिलासा, फसवणुकीबाबतच्या शिक्षेला स्थगिती, याचिकाकर्ते मुंबई हायकोर्टात धाव घेणार। महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना कोर्टाने दिलासा दिलाय। कोकाटे यांनी सरकारची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली 2 वर्षांचा कारावास आणि 50,000 रुपयांचा दंड सत्र न्यायालयाने ठोठावला होता। याच शिक्षेविरोधात माणिकराव कोकाटे यांनी नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये धाव घेत 2 याचिका दाखल केल्या होत्या। या दरम्यान माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांची कन्या अंजली दिघोळे आणि शरद शिंदे तसंच झुंजार आव्हाड यांनी हस्तक्षेप याचिकाही दाखल केली होती। मात्र आता माणिकराव कोकाटे यांना सुनावलेल्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे। त्यामुळे माणिकराव कोकाटे यांना दिलासा मिळालाय। पण जो अर्ज केलेला होता की शिक्षा जी झालेली आहे त्या शिक्षेला स्थगिती मिळावी, तर तो अर्ज आज मेहरबान कोर्टाने मंजूर केलेला आहे आणि कन्व्हिक्शनला स्टे केलेला आहे। माणिकराव कोकाटे यांना दिलासा मिळाल्यानंतर त्यांची कन्या सीमंतिनी कोकाटे यांनी जल्लोष करत समाधान व्यक्त केलंय। सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं, असं म्हणत कोकाटे यांच्या कन्या यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय। सत्य परेशान हो सकता है पर पराजित नहीं। आज मेहरबान न्यायालय कोर्टाने आज आमच्या बाजूने निकाल देऊन आज स्टे देऊन एक खूप मोठा दिलासा आम्हाला निश्चितपणे दिलेला आहे आणि त्याच्यामुळे अजून चांगल्या गतीने येत्या काळामध्ये साहेब त्यांचं काम निश्चितपणे करणार आहे। माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर हस्तक्षेप याचिका दाखल करणाऱ्या झुंजार आव्हाड यांच्यासह अंजली राठोड या उच्च न्यायालयात धाव घेणार असून हा निकाल जास्त काळ टिकणार नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे। न्यायालयाने त्याला तात्पुरती स्थगिती दिल्यामुळे त्या स्थगितीविरोधात नामदार उच्च न्यायालयामध्ये लवकरच अपील दाखल करण्यात येईल आणि याचिका दाखल करून या आमदाराच्या मंत्रिपद आणि आमदारकी रद्द करावे म्हणून याचिका दाखल करण्यात येईल। आवश्यक तो कायदेशीर पुरावा कोर्टासमोर असताना, ॲफिडेव्हिट असताना असा निकाल जो दिला गेला आहे, मला विश्वास आहे की या निकालाचं जे आयुष्य आहे ते जास्तीत जास्त 8 ते 10 दिवस राहील। येणाऱ्या 10 दिवसात उच्च न्यायालयाकडनं हा निकाल रद्द केला जाईल। माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात दाखल केलेल्या हस्तक्षेप याचिकाकर्त्यांनी नाशिक जिल्हा न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्याचं जिल्हा न्यायाधीशांनी म्हटलं होतं। हस्तक्षेप याचिकाकर्त्यांनी केलेली मागणी नाशिकच्या जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावली आहे। त्यामुळे उच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिकाकर्त्यांचा कितपत निभाव लागतो यावरच पुढील गणित अवलंबून असणार आहे। दरम्यान कोकाटे यांची सध्या तरी आमदारकी आणि त्यावर अवलंबून असलेलं मंत्रिपद शाबूत असलं तरी हस्तक्षेप याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेण्याचा इशारा दिल्याने माणिकराव कोकाटे यांच्या पाठीमागचं शुक्ल काष्ठ किती दिवस सुरू राहतं हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।